नमस्कार. दिनांक 5 जानेवारी. कथेचं नाव आहे जन्मांध पंडित. जगन्नाथ यात्रेस एक पंडित नावाचा आंधळा आला होता. केवळ पदस्पर्शाने अलवणी आणि इतरांना आरोग्य देण्याचा चमत्कार करणाऱ्या या देव माणसाला आपण पाहावे अशी तीव्र इच्छा त्याला झाली. हे न झाल्यास देहत्याग करू असा निर्धार त्याने व्यक्त केला. महाराजांना त्याची दया आली आणि आपल्या गळ्यातील हार त्याच्या गळ्यात घातला. पंडिताने तो श्रद्धेने प्रसाद मानून डोळ्यास लावताच त्यास स्पष्ट दिसू लागले. कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या महाराजांचे दर्शन घडून पंडित कृतार्थ झाला. जन्मांधाला सामर्थ्याने महाराजांनी दृष्टी दिली हे सरळ अर्थाने खरेच आहे, पण त्यात दडलेला पारमार्थिक अर्थ याहूनही अधिक खरा व महत्वाचा आहे. त्या जन्मांध पंडिताप्रमाणे सारे प्रापंचिक केवळ जन्मांधच नव्हे तर जन्मोजन्मीचे आंधळेच असतात. जन्मांधाने उजेड पाहिलेलाच नसतो, त्यामुळे डोळ्यापुढे असणारा काळोख आहे याचीही त्याला जाणीव नसते. तसा प्रापंचिकांना अविद्येचा अंधार काळोखही जाणवत नाही. त्यामुळेच ब्रह्म सत्य आणि हे जग मिथ्या आहे हे कसे हेच प्रापंचिकांना समजत नाही. ब्रह्म त्यांनी पाहिलेलेच नसते. हे डोळ्यांना दिसणारे जग, इथली अनुभवास येणारी सुखदुःखे खोटी कशी हे कोडे त्यांना कधी उलगडतच नाही. पण ब्रह्म हे सत्य असून शाश्वत म्हणजे कधीही नष्ट न होणारे आहे आणि हे दृश्य जग यावर मृगचळासारखे भासमान असून ते नष्ट होणारे आहे हे खरेच आहे. आपची संपत्ती उद्या राहत नाही. जन्माला येणारा प्रत्येक जण निश्चयात्मकपणे मरतोच. आई वडील पितर मरण पावले, घरेदारे गावे देश पर्वत नद्या समुद्र राज्याच्या राज्ये वंश संस्कृती सारे काही काळाच्या पोटात गडप झाले हे आपणास इतिहासावरून कळते. कालचे आज नाही, आजचे उद्या नाही असे सारे बेभरवशाचे असून ते आपण भरवशाचे मानतो हेच आपले अज्ञान, हाच अंधार, हीच माया. पण त्या पंडिताप्रमाणे जेव्हा ब्रह्मजिज्ञासा जागी होऊन दृढ निर्धार व्यक्त होतो तेव्हा महाराजांसारख्या जगद्गुरु स्वरूपात साक्षात ब्रह्मच आपल्या पुढे साकार होते. उजेड पडला की अंधार नाहीसा होतोच, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान झाले की माया नाहीशी होते. आतापर्यंत आपल्या डोळ्यापुढे तो होता तोच अंधार आहे, तीच माया होती, तेच अज्ञान होते. हे ज्ञानही ब्रह्मज्ञानाच्या उजेडामुळेच होते. त्यामुळे या क्षणभंगूर जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. त्यातील असोशी आसक्ती आकर्षणच नाहीसे होते. त्या पंडिताप्रमाणे नुसती ब्रह्मजिज्ञासा जागी होऊन चालत नाही, त्यासाठी अपार कष्ट सोसण्याचा निर्धारही लागतो. असंगाशी संग प्राणाशी गाठ असे श्री संत तुकोबारायांनी म्हटले आहे ते उगीच नाही. हे प्रवाहाच्या उलट जाणे आहे आणि त्यासाठी जसा निर्धार लागतो तशी सद्गुरु कृपाही लागते. धन्यवाद.